नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण खाऱ्या वांग्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवणार आहोत। त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून कळवा की तुम्हाला कशी वाटली आणि नक्की एकदा ही भाजी ट्राय करून बघा। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला वांगी पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्यांना मी जसं दाखवते त्याप्रमाणे आपण त्याला कापून घ्यायचं आहे। हे बघा, मी 4 भाग केलेले आहे वांग्यांचे, पण मी त्यांना पूर्ण वेगळे नाही केलेत। फक्त वांग्यांचा जो जांभळ्या रंगाचा भाग असतो तेवढाच आपल्याला कट करून घ्यायचा आहे। असं आपण सगळ्या वांग्यांचं कापून घ्यायचं आहे आणि वांग्यांना पाण्यातच भिजू द्यायचं, नाहीतर मग वांग्यांची आतली बाजू ही लाल होते। त्यानंतर आपण कढईमध्ये शेंगदाणे घालणार आहोत, त्यांना आपण परतवून घ्यायचं आहे। शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवर परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातील। यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे किसलेलं, आणि त्याला सुद्धा आपण यामध्ये परतवून घ्यायचं आहे। आता खोबरं परतवून झाल्यानंतर यामध्ये बघा, मी एक छोटी वाटी भरून तीळ घातलेली आहे, ती सुद्धा आपण याच्यात परतवून घ्यायची आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत। अद्रक आणि लसणाच्या काही पाकळ्या यामध्ये घालायच्या आणि त्यांना सुद्धा यामध्ये परतवून घ्यायचं आहे। व्यवस्थित तीळ भाजेपर्यंत आपल्याला यांना परतवायचं आहे। यामध्ये 1 चमचा मी जिरं सुद्धा घातलेलं आहे आणि पुन्हा याला परतवून घेते। आता बघा, आपला हा सगळा मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे। या मसाल्याला परतायला थोडा वेळ लागतो, पण आपल्याला संयम ठेवायचा आहे आणि व्यवस्थित लो फ्लेमवरच हे सगळं सामान परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर याला आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढणार आहोत। यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि याची आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा, पावडर फॉर्ममध्ये आपल्याला हा मसाला मिळालेला आहे। तर आता आपण ह्या मसाल्याला वांग्यांच्या आतमध्ये हे बघा असं भरून घ्यायचं आहे। व्यवस्थित वांग्यांमध्ये मसाला भरायचा आहे आणि या ठिकाणी वांग्यांना घट्ट बंद करायचं आहे। मसाला भरल्यानंतर आपल्याला वांग्यांना घट्ट बंद करायचं आहे आणि या ठिकाणी आपण वांग्यांमध्ये मसाला भरल्यानंतर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपण वांगी आहेत ती घालायची आहेत आणि आता आपण याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे। झाकण किंवा मी जशी प्लेट ठेवली तशी तुम्ही प्लेट ठेवू शकतात आणि त्या प्लेटमध्येच या ठिकाणी मी पाणी घातलेलं आहे। जर तुम्ही याच्यावर झाकण ठेवलेलं असणार तर तुम्ही एका पातेलीमध्ये बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि या ठिकाणी बघा, आता वांगे आपण झाकून ठेवले होते तर वांग्यांचा कलर चेंज झालेला आहे आणि आता या ठिकाणी आपण
जे काही पाण्याचा वापर करणार आहोत ते आपण कंपल्सरी गरमच पाणी वापरणार आहोत भाजीमध्ये. तर मी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडाफार मसाला होता तो मी धुवून यामध्ये ते पाणी घातलेलं आहे. आता मी यामध्ये घातलेल्या पाण्यामध्येच या वांग्यांना व्यवस्थित शिजू देणार आहे. आणि त्यावरती बघा मी पुन्हा प्लेट ठेवलेली आहे आणि प्लेटवरती गरम पाणी टाकलेलं आहे, ते गरम झालेलं आहे. तर आता आपले वांगेसुद्धा तुम्ही बघू शकतात शिजलेले आहेत. तर आपण आता त्यांना व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया. मसाल्यामध्ये व्यवस्थित आपले वांगे शिजलेले आहेत. तर आता यांना परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे ताटलीत आपण गरम पाणी केलं होतं ते घातलेलं आहे. आणि पुन्हा आपण या वांग्यांना मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित भाजीला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता बस भाजीला एक छान उकळ येऊ द्यायची आहे. आणि भाजीला उकळ आली की आपण खाऱ्या वांग्याच्या भाजीला सर्व करायचं आहे. मैत्रिणींनो, ही भाजी अतिशय टेस्टी लागते आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी ट्राय करून बघितल्यानंतर कशी वाटली कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.